शिक्षकाने जाम संडेचा आहे तो, आम्ही त्याची बातमी पण चालवली. त्यांनी मग असे घटक चाचणी वाईज विषयाचे 4च पुस्तकं केलीत. ती योजना आय थिंक मला वाटतं तुमच्याकडे आलेली पण आहे. तुम्ही त्याचा पुढे काही विचार करणार आहेत का? वजन असं शिक्षणामध्ये प्रत्येकाला मलाच जास्त कळतं असं वाटतं. हा प्रयोग आम्ही केला मी चर्चेला, तर काही शिक्षक काय म्हणले साहेब की 4थ्या चाचणीचं शिकवत असताना पहिल्यांदा रेफरन्स द्यावा लागतो, मग ते पुस्तक घरी. त्यामुळे तुम्ही असं तुकडा शिक्षण कसं आहे, 4 किलो साखर 1-1 किलो नेली घरी तर चालते, पण उद्या समजा सायन्समध्ये जानेवारीत एखादा विषय शिकवताना ऑगस्टच्या विषयाचा रेफरन्स द्यावा लागतो, ते पुस्तक लागतं. त्यामुळे तुकड्या तुकड्यात पुस्तक हे सगळे हे साधे सोपे अकॅडमिक डेप्थ मध्ये न जाता असणारे विषय आहेत. आता त्या जामसंडे शिक्षकाने जे केलं की नाही, तर तो स्वाभाविकपणे कसं करतो की उद्या हा विषय शिकवायचा आहे, त्याच्या शाळेमध्ये मुलं किती आहेत ती बघा आणि इथे मुलं किती आहेत ती बघा, तर तिथे सांगताना तो उद्या हा विषय शिकवताना मागचा रेफरन्स लावू शकतो, तर ते मागचं घेऊन या सांगणार ते. आणि त्याविषयी मुलाच्या लक्षात नाही राहिलं आणि ते नाही आलं तर त्याला मुलाला हे होत नाही. त्यामुळे यात काही शिक्षकांनी ते म्हणजे साहेब तुम्ही याच्यापेक्षा एका दिवशी 1-2 विषय द्या, ते सोपं होईल. ते दिले तर मग बाकीचे विषय शिक्षक त्याची रिकामे बसतात, त्यांचं काय करायचं, असं सगळं ते गणित जुळवत करावं लागतं. पण मला वाटतं यातला आता आपण जो बेस्ट अवेलेबल मार्ग जो काढलाय त्यातनं 85% शाळांमधलं आपण हे वजन कमी करू शकलो.